अवघं जग त्यांना कसं ओळखतं, तर एक धार्मिक आणि पुण्यशील व्यक्ती, त्यांनी बांधलेली देवळं, जीर्णोद्धार केलेली देवळं, वेगवेगळे घाट, धर्मशाळा, विहिरी, तलाव, रस्ते यातून त्या भेटत राहतात. पण आपल्या पुस्तक दर्पण मध्ये आपण त्यांना एका पुस्तकाच्या पानोपानी भेटणार आहोत. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर. अर्थात आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव कर्मयोगिनी आहे. अहिल्याबाई होळकर यांचं हे चरित्र, कादंबरीमय चरित्र, हे लिहिलं आहे विजया जहागीरदार यांनी. चेतश्री प्रकाशन अमळनेर यांचं हे प्रकाशन आहे. या पुस्तकाची प्रस्तावना अत्यंत सुंदर आहे. आपल्या लक्षात येतं की लेखिका अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वामुळे प्रभावित झालेली आहे. याचं भान ठेवून कदाचित लेखिकेने विशेष नमूद केलेलं आहे की इतिहासाशी पक्क इमान ठेवून त्यांनी या चरित्रात्मक कादंबरीची मांडणी केलेली आहे. अर्थात ऐतिहासिक कादंबरी असल्यामुळे भाषा ही ऐतिहासिकच वापरलेली आहे, पण त्यात कुठेही बडेजाव नाहीये. विशेषतः कागदोपत्री जी भाषा वापरली जात होती ती सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये वाचायला मिळते आणि त्याही पेक्षा एक प्रकारे रसाळ अशी शैली लेखिकेने अवलंबलेली दिसते. या चरित्राची सुरुवात कशी होते, तर अहिल्याच्या विवाहाच्या गोड गोष्टीपासून. एक मोठं शंकराचं देऊळ आहे विदर्भातल्या चौंडी गावामध्ये. तिथे आपल्या मैत्रिणींबरोबर ही अहिल्या खेळण्यासाठी आली आहे. पण खेळून झाल्यानंतर ती या मंदिराच्या आवारामध्ये वाळूचं शिवलिंग तयार करते. त्यात ती रमून गेली आहे. शिवलिंग तयार झालंय, त्याची पूजा करणं सुरू होणार तेवढ्यात त्याच्याच बाजूच्या भागामध्ये पेशव्यांची छावणी पडलेली आहे आणि त्या छावणीतला एक घोडा उधळून या आवारापर्यंत येतो आणि तो तसा आल्यानंतर घाबरून अर्थातच मैत्रिणी सगळं साहित्य तिथेच सोडून पळून जातात. पण अहिल्या काय करते, ती पळून तर जात नाहीच, पण जे वाळूचं शिवलिंग तिने घडवलेलं आहे त्यावरती ती आपल्या शरीराची छत्रछाया धरते. त्याचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. काही वेळानंतर ही घटना जी आहे ती पहिल्या बाजीरावांच्या कानापर्यंत जाते. बाजीराव तिला बोलावणं धाडतात आणि विचारतात की तुला भय नाही वाटलं? यावर बाल अहिल्यानी एवढूशा त्या चिमुरडीनी जे उत्तर दिलंय त्यातूनच कदाचित पेशव्यांना आणि आपल्याला सुद्धा खूण पटते की भावी राज्यकर्तीच्या अंगी असलेले जे गुण असतात ते या मुलीच्या अंगामध्ये पुरेपूर बसत आहेत. ती म्हणते, जे प्रयत्ने घडवावे ते आण प्राण रक्षण करावे असे सारेच थोर जन सांगतात, मग माझे काही चुकले काय? या तिच्या धिटुकलेपणाचा अर्थातच पेशव्यांवर प्रभाव पडतो आणि ते असं सांगतात मल्हारबांना. त्यावेळेला मल्हारबा होळकर त्यांच्या फौजेमध्ये असतात. त्यांना ते सांगतात की हिला आपली सून करून घ्या. हा एक प्रसंग आहे. या विवाहाच्या बाबतीत अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातली एक कथा गृहीत धरून लेखिकेने हा प्रसंग रंगवलेला आहे. अर्थात यानंतर होळकरांच्या घराण्यामध्ये अहिल्या सून म्हणून आपल्या सोनपावलांनी प्रवेश करते होते आणि मग पराक्रमी, कर्तृत्ववान, का समृद्ध प्रदेशाचा सुभेदार असलेला मल्हारबा अर्थात मल्हारराव होळकर हा सासरा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत जाणारी ही सालस, आज्ञाधारक, समंजस अशी अहिल्या आपल्याला दिसत राहते. मल्हारबांकडे माणसातले गुण हेरण्याची मुळातच हातोटी आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून का होईना त्या काळाच्या कित्येक गोष्टींना म्हणजे रूढींच्या चौकटीमध्ये न बसणाऱ्या गोष्टी ते अहिल्याच्या बाबतीत घडवताना आपल्याला दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मुलाच्या बरोबरीने ती तिच्या शिक्षणाची तजवीज करतात. म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रियांनी शिकणं हे तेवढं सर्वमान्य नव्हतं त्या काळामध्ये आपल्या मुलाच्या बरोबरीने ते तिच्या शिक्षणाची तजवीज करतात. हिशे, श्लोक, मराठी, हिंदी, त्यानंतर मोडी लेखन, वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास, पुराण श्रवण आणि त्याचबरोबर तलवारबाजी, घोडदौड, नेमबाजी आणि पुढे तर तोफखान्याचं सुद्धा प्रशिक्षण ते तिला देऊ करतात. तिच्या सासूबाई अर्थात मल्हारबांची पत्नी गौतमाबाई यांचा उल्लेख या कादंबरीमध्ये बाईजी म्हणून केलेला आहे. या बाईजी जणू तिची आई बनतात. तर बघा, सर्वसामान्यपणे एखादी आई आपल्या मुलीला वळण लावतच असते, पण ही जी आई आहे म्हणजे सासू जी आई म्हणून आपल्या अहिल्यावरती मायेची पाखर घालताना दिसते ती तिला एक राज्यकर्ती, शासक या दृष्टीने सुद्धा कठोर वळण लावताना दिसते, शिस्तीचं वळण.
म्हणजे एका कौटुंबिक प्रसंगाच्या वेळेला छोटी अहिल्या संभ्रमित झालेली आहे. आपण मुळात हा पुस्तकात जरूर वाचा. तर गौतमाबाई तिला बजावतात. तिला म्हणतात, मला येत नाही हे वर्ज्य करणे, अखंड खबरदार राहणे. आणि ही खुणगाट अहिल्या आपल्या मनामध्ये पक्की बांधून टाकते. अशा प्रकारे बाईजी तिला आयुष्यभर राज्याचं वळण लावण्यापासून ते वेळ प्रसंगी तिच्यासाठी मायेचा खंबीर आधार उभा करत राहतात. आपला मुलगा खंडेराव याच्या परीस आपली ही सून अधिक कुशल प्रशासक आहे, अधिक धोरणी आहे, अधिक समंजस आणि शहाणी आहे, हे या दोघांच्या ध्यानी येतं. हे नुसतं ध्यानी येणं तर विशेष आहेच, पण त्याबरोबर ते स्वीकारणं, जे आजच्या काळात सुद्धा कठीण आहे, ते या दोघांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांना मनोमन या गोष्टीचं कौतुक आहे. त्यामुळे या दोघांचाही खंबीर असा आधार, पाठिंबा, मार्गदर्शन हयातभर अहिल्याला सतत मिळत राहिलेलं दिसतं. ते कुठेही पक्षपात करताना दिसत नाही. त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती मनाचं इतकं मोठेपण, मोकळेपण हे आपल्याला भावतं. पुढे खंडेरावांचा अकाली मृत्यू होतो. मग होळकर घराण्यामध्ये सतीची पद्धत आहे, प्रथा आहे, त्याला अनुसरून अहिल्याबाई सती जायला निघतात. तेव्हा खंडेराव तिला आर्तपणी कळवळून जी विनंती करतात, आपण मुळात पुस्तकात अवश्य वाचा. ती वाचून अहिल्याचं तर मन द्रवतंच, पण आपलं सुद्धा मन द्रवतं. आपल्याला असं वाटतं की किती मोठ्या मनाचा सासरा आहे हा. अक्षरशः ते तिला आपल्या मुलासारखं मानतात, पोटच्या मुलासारखं. अर्थात जेव्हा तिला सतीपासून परावृत्त केलं जातं, या तिच्या निर्णयाचे नकारात्मक असे प्रतिसाद, प्रतिक्रिया, होतालचं त्यावेळेचं त्यांचं कुटुंब, गोतावळा अर्थात नगरीतले लोक सुद्धा यांमध्ये उमटतात. या सगळ्या नजरांचे किंवा आपण म्हणू वाघबाणांचे आघात अहिल्याला बराच काळपर्यंत झेलत राहावे लागतात. तिला सहन करायला लागतं. ते किती जणांना स्पष्टीकरण देणार नाही का, की सासऱ्यांच्या विनंतीमुळे तिने हा निर्णय घेतला. म्हणजे पुढे सुद्धा जेव्हा तिच्या कार्यकर्तृत्वाचा डोंगरा एवढा आलेख समाजापुढे उभा राहतो, तेव्हा सुद्धा काही लोक असे बोलणारे असतात की त्यापेक्षा सती गेली असती तर अधिक पुण्याचं काम होतं. मल्हारबा देखील काही करू शकत नसतात, पण ते एक गोष्ट करतात. ते फडणीशीचा संपूर्ण कारभार तसा त्यांनी हळूहळू सगळा हिशोब किंवा कारभार याची सूत्र किंवा त्याच्या ज्या खाचाखोचा आहेत त्या अहिल्याला शिकवायला सुरुवात केलेलीच असते खंडेराव असताना. पण आता संपूर्णपणे ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन ही जी व्यवस्था आहे, त्यासाठी लागणारे हिशोब वगैरे, अकाउंटिंग आहे, ही सगळी जबाबदारी ते अहिल्यावरती सोपवतात. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या या अहिल्याला आता आपण अहिल्याबाई म्हणूया. तर या अहिल्याबाईंना या सगळ्या हिशोबाचे अपडेट्स आपल्या सासऱ्यांना द्यावे लागत. स्वारीवरून त्यांची मार्गदर्शक पत्र सतत येत असत, पण परत आल्यानंतर ते पैचा हिशोब करत असत. क्रॉस चेक करायचे बाकीच्या कारभाऱ्यांच्याकडून की इथे हिचा कारभार बरोबर चालला आहे ना, त्या कारभारामध्ये काही त्रुटी तर नाहीये ना, किंवा आपल्या पोझिशनचा, पदाचा काही गैरफायदा तर तिच्याकडून घेतला जात नाहीये ना. आणि ह्या सगळ्याची खरं म्हणजे अहिल्याबाईंना आवश्यकताच नव्हती. त्या मुळातच आपल्या कारभारामध्ये इतक्या चोख होत्या कारण त्यांनी मल्हारबांचं एक सूत्र लक्षात ठेवलं होतं. ते सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आज सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते आपल्या राज्य कारभारापर्यंत अतिशय लागू पडेल असं आहे. ते सूत्र होतं, हिशोब राखता येणं हाच अवघ्या कारभाराचा मुख्य पायवा, अर्थात बेस. या जबाबदारीने, या राज्यकारभाराच्या अनुभवाने त्यांना जे शिकवलं ते छोट्या छोट्या सूत्रमय वाक्यांमध्ये म्हणजे संवाद रूपामध्ये या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. काही आवडलेली वाक्य सांगते. अहिल्याबाई म्हणतात, थोडं जोडावं, थोडं सोडावं. किंवा त्या म्हणतात, दैवाचं दानही राखता यावं लागतं, त्याची निगराणी झाली नाही तर ते विरघळून जातं. अशा अनेक संवादातून लेखिकेने अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व, त्यांचं दांडगं सामर्थ्य आणि कर्तृत्व हे टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर साकार केलेलं आहे. त्यांच्या काटेकोर नियोजनबद्ध कारभाराविषयी बोलताना लेखिका म्हणतात की दौलतीच्या भल्याशिवाय कोणतीही चित्र अहिल्याबाईंच्या मनात जणू उमटतच नसत. किंवा त्या जेव्हा कौटुंबिक आघातांनी खच्ची होत होत्या किंवा त्यातून सावरून पुन्हा राज्यकारभाराची घडी बसवण्यासाठी सज्ज होत होत्या, त्या पार्श्वभूमीवरती लेखिका म्हणतात की ईश्वराने या कर्मयोगिनीसाठी जणू कर्तव्याचा करडा रंग तेवढा ठेवलेला होता. हे खरंच असं असलं पाहिजे, कारण त्यामुळेच आपल्या कुटुंबातल्या 5 जिवलग व्यक्तींचा मृत्यू आणि 18 स्त्रियांचं सती जाणं आणि त्यातल्या 2-3 तर चिमुरड्या मुली त्यांचं सती जाणं, याची देही याची डोळा पाहून सुद्धा हे दुःख त्या पचवू शकल्या आणि यातून उठून परत दक्ष राज्यकर्ते पण निभावू शकल्या.
तत्कालीन राजकारण, युद्धकारण या सगळ्याचा सुद्धा आपल्याला वाचताना अंदाज येत जातो. पण एकंदर आपल्या लक्षात येतं की अहिल्याबाई ह्या रूढींना चॅलेंज करतात. पण ते चॅलेंज करणं म्हणजे काय, तर रूढींचा उपयोग त्या लोकोपयोगी कार्यामध्ये करताना दिसतात. त्यासाठी संदर्भ म्हणून लेखिकेने काही तत्कालीन कागदपत्र दिली आहेत, काही परदेशी लोकांचे वृत्तांत सुद्धा दिलेत. म्हणजे असं की त्यांना इंग्रजांचा वाढता धोका जाणवत होता. त्याचबरोबर आपल्या राज्यामधल्या अंतर्गत कलहांचा, बंडाळ्यांचा प्रजेला कसा उपद्रव होतो याची सुद्धा त्यांना दखल घ्यायची होती. प्रजेचं हित साधण्यापुढे त्यांनी रूढींचा बाज कसा ठेवला नाही. आपण हा प्रसंग मुळात वाचा. त्यांच्या मुलीच्या लग्नाचा, मुक्ताबाईच्या लग्नाचा हा प्रसंग आहे. इंग्रजांचा वाढता धोका त्यांना जाणवत होता. त्या अनुषंगाने त्यांनी जी पत्र लिहिली यातून आपल्या लक्षात येतं की त्या धर्मकार्यांमध्ये जरी गुंतलेल्या दिसत असल्या तरी त्यांचं मुख्य ध्येय जे होतं ते प्रजाहित रक्षण हेच होतं. बघा ना, आज आपण जलप्रदूषणाच्या गोष्टी करतो, पण अहिल्याबाईंनी त्या काळातच त्याची कशी खबरदारी घेतली होती ते पहा. म्हणजे जलसंचयन तर त्यांनी केलंच होतं, विहिरी आणि तलाव बांधून वगैरे. पण जेव्हा नर्मदेच्या काठी वेगवेगळी अनुष्ठानं त्या करत असत तेव्हा नर्मदेच्या पाण्यामध्ये बुड्या मारण्याला त्यांनी सक्त मनाई केली होती. अनुष्ठानासाठी जे लागेल ते जल, मग स्नानासाठी असेल नाहीतर आणखीन काही कारणांसाठी ते कावडींनी काठावरती आणण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. देवस्थानांना कायम उत्पन्न लावून दिलं होतं. यात त्यांची दूरदृष्टी दिसते की आपल्या पश्चात सुद्धा याचा कारभार सतत आणि सुव्यवस्थितपणे चालू राहायला पाहिजे. जाता जाता महत्वाचं, अहिल्याबाईंनी आपल्या राज्यापुरता दारूबंदीचा कायदा सुद्धा करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता. म्हणजे कलाल म्हणायचे त्यावेळेला दारू तयार करणाऱ्या व्यक्तींना, त्या प्रोफेशनला त्यांना बंदी करायची हा प्रस्ताव जेव्हा त्याने आणला, परंतु दुर्दैवाने त्यांच्याच मंत्रीगणांनी त्यासाठी अनुकूलता दाखवली नाही. त्यामुळे तो त्यांना बाजूला ठेवायला लागला. त्याच्यावर त्यांनी जी कमेंट केली आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे मला माहीत नसलेले अनेक शब्द इथे वाचायला मिळाले. म्हणजे काही शब्द तर असे होते की ज्यांचा अर्थ मला वेगळाच वाटत होता. म्हणजे गिरफ्तारी हा शब्द आहे मूळ, गिरफ्तारी नव्हे. आणि त्याचा मूळ शब्दाचा अर्थ अटक करणं असा नसून काळजी घेणं असा आहे. पत्रांमध्ये वाचायला मिळतं आपल्याला आठाचाराच्या गोष्टी. म्हणजे काय, तर भांडणाच्या गोष्टी. 8 अक्षरी मंत्राचा सारखा उल्लेख त्या करतात. 8 अक्षरी मंत्र नको. हा मंत्र म्हणजे काय, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. पण चरित्राच्या शेवटाकडे येतो तेव्हा एक भली मोठी यादी दिली आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे कार्य उभं केलं त्याच्या शेवटी लेखिकेने जो अभिप्राय मांडलाय ना, तो खरंच आपल्या मनाला स्पर्श करून जातो. त्या म्हणतात, नेमके किती सुधारणांचे सांगावे, रोजचीच तारीख, महिना, साल, पण काहीतरी सत्कर्म त्यावर रेखलेले आहेच. नवरात्राच्या मंगल निमित्ताने आपण हे चरित्र आज ओळखीसाठी घेऊन आलो. कारण देवी म्हणजे कार्यशक्तीचं प्रतीक. ती कार्यशक्ती एका स्त्रीने आपल्या आयुष्यामध्ये कशी अंगीकारली, कशी जपली आणि त्यातून अनेकांचं पिढ्यानपिढ्या हित कसं साधलं. देवीच्या अर्थात अहिल्या देवीच्या या लोकोत्तर कार्याची आपल्याला ओळख करून देण्यासाठी, त्या अर्थाने देवीच्या एका आगळ्या वेगळ्या रूपाचं आपल्या हातून पूजन व्हावं या हेतूने आज हे पुस्तक आपल्या ओळखीसाठी आणलं. याची पहिली आवृत्ती 1991 साली प्रसिद्ध झाली आणि आपण जी आवृत्ती संदर्भासाठी घेतली ती 1997 आहे. आणि 387 पानांमध्ये ही चरित्रात्मक कादंबरी सामावलेली आहे. तेव्हा या समही अशा या कर्मयोगिनी अहिल्याबाईंचं हे रसाळ चरित्र आपण जरूर वाचा. त्यांच्याबद्दल जरूर आणखीन जाणून घ्या आणि आपल्याला ते कसं वाटलं हे अभिप्रायांद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.